माझे पत्र माझ्या गावातील माझ्या नातेवाईकांना व माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना नमस्कार. मित्रांनो, मी विलास. आपल्याला माहीत आहे, आता लोकसभा 2024 निवडणूक चालू आहे. संपूर्ण भारतात राजकारणाचे चर्चे रंगले आहे. निवडणूक खूप महत्त्वाची आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. पण राजकारण हे गावाच्या व देशाच्या विकासाचे असावे असे प्रत्येकाला वाटते. मला राजकारणाचा अनुभव नाही, पण मी ज्या पद्धतीने राजकारण पाहत आहे ते पाहून मला खूप दुःख होत आहे. मी तुम्हाला एका छोट्याशा गावात घडलेली गोष्ट सांगणार आहे. मी सर्वप्रथम आपणास सांगतो की मी या लेखामध्ये कोणत्याही व्यक्तीचे व पक्षाचे नाव न घेता माझा लेख सादर करत आहे. यात काही माझी चूक झाली तर मला क्षमा असावी अशी विनंती करतो. सर्वसाधारणतः प्रत्येक गावामध्ये राजकारणी लोक असतातच, असायला पण पाहिजे. ही कहाणी आहे एका खेडेगावाची, सर्वसाधारण लोकाची, कार्यकर्त्याची. गावामध्ये राजकारणाचा माहोल सुरू होता. पक्षाचे कार्यकर्ते प्रचार प्रसार करत होते. गावामध्ये राजकारणात श्रीमंत व गरीब सर्वांनी सहभाग घेतला होता. मी काही अडचणीमुळे आपल्याला पक्षाचे व कार्यकर्त्याचे नाव बदलून सांगणार आहे व गावाचे नाव मला सांगता येणार नाही. पण ही कहाणी सर्वच गावाची वास्तविकता सांगणारी आहे. ही कहाणी एका श्याम नावाच्या कार्यकर्त्याची आहे. त्याला आई, वडील, भाऊ, बहीण असा त्याचा परिवार होता. मात्र त्याला राजकारणाची खूप आवड होती व ही निवडणूक लोकसभेची असल्यामुळे ही निवडणूक खूप महत्त्वाची पण होती. गावामध्ये 2 पक्षात विभाजन झाले होते व गावाचे राजकीय वातावरण तापलेले होते. भाऊ भावाचा वैरी असतो असे या निवडणुकीने दाखवले व सर्व आपला जवळचा मित्र देखील आपला वैरी असतो हे सुद्धा या राजकारणाने लोकांना वेळोवेळी दाखवलेले आहेत. नेहमी शांत वातावरण असणारं छोटंसं गाव आता खूप ओरडायला लागलं. प्रत्येक गल्लीत राजकीय उमेदवाराचे जयघोष व्हायला लागले. पक्षापक्षामध्ये वादविवाद होत होते. कार्यकर्ते खूप जीव लावून आपला उमेदवार निवडून यावा याकरिता दिवसरात्र लोकांना पर्यंत जात होते. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होते की माझा नेता महान आहे, त्यांच्यासारखा माणूस जगात दुसरा जन्माला आलाच नाही. असा प्रचार व हा माहोल मतदान दिवसापर्यंत असाच चालत राहिला. मतदान झाले. पण मित्रांनो, या कालावधीत कार्यकर्त्याकडून म्हणा की साधारण लोकांकडून एकमेकांचे मन दुखावले गेले होते. आता गाव मात्र शांत झालं होतं. पण या राजकारणाच्या द्वेषामुळे असे काही घडेल असे कोणालाही वाटले नव्हते. ज्या नेत्याला त्याने देवाप्रमाणे मानले तो नेता मात्र त्याला शेवटचं पाहायलासुद्धा आला नाही. मात्र मला वाटते तो कार्यकर्ता म्हणत असावा, साहेब, मी तुमच्यासाठी माझं सर्व आयुष्य तुम्हाला मोठं करण्यात लावलं. साहेब, मी माझ्या नातेवाईकात वैर केला, माझ्या गावातील जिवलग मित्रांचा वैर केला. मी हे जग सोडून जात आहे. साहेब, किमान एकदा तरी मला पाहायला यायचं होतं साहेब. आणि असा तळमळ करत एक कार्यकर्ता मात्र आपल्या पूर्ण परिवाराला सोडून गेला. मात्र त्यांच्या हरतीला खांदा द्यायला कोणता नेता मात्र येत नाही, तर गावातली भाऊबंदकी व मित्रच येतात असे सिद्ध झाले. आपण सर्व मिळून नेत्याला मोठं करतो, परंतु तोच नेता मोठा झाल्यावर आपल्याला ओळखतसुद्धा नाही. त्यामुळे राजकारण करा, पण नाते, रिश्ते व मित्रमंडळीला पण सन्मान द्या. प्रत्येकाची विचारधारा वेगळी असू शकते, ते असणार, पण आपसात द्वेष करू नका. राजकारण करा, पण नाते जपून करा. माझा हा लेख तुम्हाला काय सांगून गेला यावर विचार करा. कारण राजकारण गावातील, देशातील प्रत्येक नागरिकांसाठी, विकासासाठी आहे. तुम्ही माझा लेख पूर्ण वाचला व ऐकला त्याकरिता मी आपला सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.